गीता प्रवचने अध्याय 6. आत्मोद्धाराची आकांक्षा. 5व्या अध्यायात मनुष्याची उंचात उंच उडी कोठपर्यंत जाऊ शकते हे कल्पनेने व विचाराने आपण पाहू शकलो. कर्म विकर्म अकर्म मिळून सर्व साधना पूर्ण होते. कर्म ही स्थूल वस्तू आहे. जे स्वधर्म कर्म आपण करू त्यामध्ये आपल्या मनाचा सहकार असावा. जे मानसिक शिक्षणाचे कर्म करावयाचे ते विकर्म, विशेष कर्म किंवा सूक्ष्म कर्म होय. कर्म व विकर्म दोन्ही पाहिजेत. या दोहीचा प्रयोग करता करता अकर्माची भूमिका तयार होते. या भूमिकेत कर्म व संन्यास दोन्ही एकरूपच होतात हे मागच्या अध्यायात आपण पाहिले. आता 6व्या अध्यायाच्या आरंभी पुन्हा सांगितले आहे की कर्मयोगाची भूमिका ही संन्यासाच्या भूमिकेपेक्षा वेगळी दिसली तरी अक्षरशः एकरूपच आहे. फक्त दृष्टीत फरक आहे. 5व्या अध्यायात वर्णन केलेल्या अवस्थेची साधने पाहावयाची हा या पुढील अध्यायाचा विषय आहे. परमार्थ, गीता वगैरे ग्रंथ साधूंसाठीच आहेत अशी एक भ्रामक कल्पना कित्येक लोकांची झालेली आहे. एक गृहस्थ म्हणाला, मी काही साधू नाही. याचा अर्थ असा की साधू नावाचे काही प्राणी आहेत त्यांच्यापैकी तो गृहस्थ नव्हता. जसे घोडे, सिंह, अस्वल, गाय वगैरे प्राणी तसे साधू नावाचे हे प्राणी. आणि परमार्थ ही कल्पना त्यांच्यासाठीच फक्त. बाकीचे व्यवहारात वागणारे ते जणू काही निराळे, त्यांचे विचार निराळे, आचार निराळे. या कल्पनेमुळे साधुसंत व व्यावहारिक लोक वेगळे वेगळे केले गेले आहेत. गीता रहस्यात टिळकांनी या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतले आहे. गीता हा ग्रंथ सर्वसाधारण व्यावहारिक लोकांसाठी आहे ही टिळकांची भूमिका मी अक्षरशः खरी मानतो. भगवद्गीता ही तमाम दुनियेसाठी आहे. परमार्थातील सर्व साधन प्रत्येक व्यावहारिक माणसासाठी आहे. आपला व्यवहार शुद्ध व निर्मळ होऊन मनाचे समाधान व शांती कशी लाभावी हे शिकवणारा परमार्थ आहे. व्यवहार शुद्ध कसा करावा हे शिकवण्यासाठी गीता आहे. जिथे तुम्ही व्यवहार करीत आहात तेथे गीता येते, परंतु तेथे ती तुम्हाला ठेवू मात्र इच्छित नाही. तुमचा हात धरून तुम्हाला शेवटच्या मुक्कामावरती घेऊन जाईल. ती प्रसिद्ध म्हण आहे ना की पर्वत जर महम्मदाकडे येत नसेल तर महम्मद पर्वताकडे जाईल. आपला संदेश जड पर्वतासही मिळावा अशी चिंता महम्मदाला आहे. पर्वत जड आहे म्हणून तो येण्याची वाट पाहत महम्मद बसणार नाही. हीच गोष्ट गीता ग्रंथाची. गरीब, दुबळा, अडाण्यातल्याही अडाणी असो त्याच्याजवळ गीता येईल, परंतु तेथेच त्याला कायम करावं म्हणून नव्हे तर त्याचा हात धरून पुढे नेण्यासाठी, उंच नेण्यासाठी. मनुष्याने आपला व्यवहार शुद्ध करून परमोच्च स्थिती गाठावी हीच गीतेची इच्छा आहे. एवढ्यासाठीच गीता आहे. तेव्हा मी जड आहे, व्यावहारिक आहे, संसारिक जीव आहे असे म्हणून स्वतःभोवती कुंपण घालू नका. माझ्या हातून काय होणार, या 3.5 हात देहातच माझे सारं सर्वस्व आहे असे म्हणू नका. या बंधनाच्या भिंती अथवा तुरुंग आपल्या भोवती उभारून पशु वागतो त्याप्रमाणे वागू नका. पुढे जाण्याची, उंच चढण्याची हिंमत बाळगा. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत. मी स्वतःला अवश्य वर घेऊन जाईन अशी हिंमत बाळगा. मी क्षुद्र संसारिक जीव आहे असे म्हणून मनाची शक्ती मारू नका. कल्पनेचे पंख तोडू नका. कल्पना विशाल करा. चंडोलाचे असेच नसते का? प्रातःकाळी सूर्य पाहून तो म्हणतो की मी उड्डाण करून सूर्याला गाठीन तसे आपले असावे. चंडोल आपल्या दुबळ्या पंखाने कितीही उंच गेला तरी सूर्याला कसा गाठणार? परंतु कल्पनाशक्तीने सूर्यास तो अवश्य गाठू शकतो. आपण याच्या उलट वागत असतो. आपण जितके वर जाऊ शकलो असतो तितकेही न जाता कल्पनेला, भावनेला बांध घातल्यामुळे आपणच स्वतःस खाली पाडून घेतो. असलेली शक्ती हीन भावनेमुळे मारून टाकतो. कल्पनेचेच पाय मोडले तर खाली पडण्याशी दुसरे काय होणार? कल्पनेचा झोक नेहमी वर असावा. कल्पनेच्या साहाय्याने मनुष्य पुढे जातो, म्हणून कल्पना आकुंचित करून घेऊ नका. धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐसा आपुला, उगाच भटकत फिरू नको हे रडगाणे गात बसू नका. आत्म्याचा अपमान करून घेऊ नका. साधकात जर विशाल कल्पना असेल, आत्मविश्वास असेल तरच साधकाचा टिकाव आहे, अशानेच उद्धार होईल. परंतु धर्म हा संतांसाठीच आहे. संतांकडे जावयाचे ते सुद्धा तुमच्या भूमिकेला तुम्ही जसे वागता तेच योग्य आहे असे त्यांच्याकडून प्रशस्तीपत्र घेण्यासाठी अशी कल्पना सोडून द्या. अशा भेदात्मक कल्पना करून स्वतःला बंधन घालू नका.
उच्च आकांक्षा बाळगली नाही तर पुढे पाऊल कधीही जावयाचे नाही. ही दृष्टी, ही आकांक्षा, ही महान भावना जर असेल तर मग साधनांची उठाठेव अवश्य ठरेल, नाहीतर साराच ग्रंथ आटोपला. बाहेरच्या कर्माच्या जोडीला मानसिक साधन हे विकर्म सांगितले. कर्माच्या मदतीला विकर्म सतत हवे. या दोहोंच्या सहाय्याने जी अकर्माची दिव्य स्थिती प्राप्त होते ती व तिचे प्रकार 5व्या अध्यायात पाहिले. या 6व्या अध्यायापासून विकर्माचे प्रकार सांगितले आहेत. मानसिक साधना सांगितली आहे. ही मानसिक साधना समजावून सांगण्याच्या अगोदर जीवा, तू देव होऊ शकशील, तू ही दिव्य आकांक्षा जवळ बाळग, मन मोकळे राखून पंख खंबीर ठेव, असं गीता सांगत आहे. साधनेचे, विकर्माचे निरनिराळे प्रकार आहेत. भक्तियोग, ध्यान, ज्ञानविज्ञान, गुणविकास, आत्मानात्मविवेक वगैरे नाना प्रकार आहेत. 6व्या अध्यायात ध्यानयोग हा साधनेचा प्रकार सांगितला आहे. चित्ताची एकाग्रता. ध्यानयोगात 3 प्रमुख गोष्टी आहेत. 1. चित्ताची एकाग्रता. 2. चित्ताच्या एकाग्रतेस उपयुक्त अशी जीवनाची परिमितता. आणि 3. साम्य दशा किंवा समदृष्टी. या 3 वस्तू असल्याशिवाय खरी साधना होणार नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजे चित्ताच्या चंचलतेवर अंकुश. जीवनाची परिमितता म्हणजे सर्व क्रियांचा मोजकेपणा. समदृष्टी म्हणजे विश्वाकडे पाहण्याची उदार दृष्टी. या 3 गोष्टींनी ध्यानयोग बनतो. या 3 साधनांनाही साधने आहेत, ती म्हणजे अभ्यास आणि वैराग्य. या 5 गोष्टींचा थोडा ओहापोह करू. प्रथम चित्ताची एकाग्रता. कोणत्याही कामात चित्ताची एकाग्रता अवश्य लागते. व्यावहारिक गोष्टीत सुद्धा एकाग्रता लागते. व्यवहारातले गुण निराळे व परमार्थातले गुण निराळे असे काही नाही. व्यवहार शुद्ध करणे म्हणजेच परमार्थ. कुठलाही व्यवहार असो, तेथील यशापयश तुमच्या एकाग्रतेवर अवलंबून आहे. व्यापार, व्यवहार, शास्त्रशोधन, राजकारण, मुत्सद्देगिरी काहीही घ्या, प्रत्येक ठिकाणी जे यश मिळेल ते त्या त्या पुरुषाच्या चित्ताच्या एकाग्रतेवर आहे. नेपोलियनची अशी गोष्ट सांगतात की युद्धाची व्यवस्था नीट लावून दिली म्हणजे तो समरभूमीवर गणिताचे सिद्धांत सोडवीत बसे. तंबूवर गोळे पडत, माणसे मरत, पण नेपोलियनचे चित्त गणितातच मग्न. नेपोलियनची एकाग्रता फार मोठी होती असे मी म्हणत नाही. त्याहून उच्च एकाग्रतेच्या गोष्टी सांगता येतील, परंतु ती त्याच्याजवळ किती होती ते पहा. खलिफा उमरची अशीच गोष्ट सांगतात. लढाई चालू असता जर प्रार्थनेची वेळ झाली तर लगेच चित्त एकाग्र करून गुडघे टेकून भर रणांगणात तो प्रार्थना करू लागे व प्रार्थनेत त्याचे चित्त इतके निमग्न व्हावे की कोणाची माणसे कापली जात आहेत याची जाणीवही त्याला नसे. पहिल्या मुसलमानांच्या या परमेश्वर निष्ठेमुळे, या एकाग्रतेमुळेच इस्लाम धर्माचा प्रसार झाला. परवा मी एक गोष्ट ऐकली. एक मुसलमान साधू होता. त्याच्या अंगात बाण रुतला. त्या बाणामुळे फार वेदना होत होत्या. बाण काढावया जावे तर हात लावताच जास्त वेदना होत. अशा रीतीने तो बाण काढतासुद्धा येईना. हल्लीसारखे क्लोरोफॉर्म हे गुंगीचे औषध त्यावेळी नव्हते. मोठा प्रश्न पडला. त्या साधूची ज्या काही माणसांना माहिती होती त्यापैकी काही पुढे येऊन म्हणाले, बाण काढणे तूर्त राहू द्या. हा साधू प्रार्थनेला बसला म्हणजे मग तो बाण काढू. संध्याकाळी प्रार्थनेची वेळ झाली. साधू प्रार्थनेत बसला. एका क्षणात त्याच्या चित्ताची एवढी एकाग्रता झाली की तो बाण त्याच्या शरीरातून काढला तरी त्याला त्याचे भानही नव्हते. केवढीही एकाग्रता. सारांश, व्यवहार असो वा परमार्थ असो, त्या चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय यश मिळवणे कठीण आहे. चित्त जर एकाग्र होईल तर मात्र सामर्थ्य कधीही कमी पडणार नाही. तुम्ही 60 वर्षाचे झालेले असला तरी एखाद्या तरुणाप्रमाणे तुमचा उत्साह आणि सामर्थ्य दिसू लागेल. मनुष्य जसजसा वृद्ध होतो तसतसे मन टणक होत गेले पाहिजे. फळाचे पाहना, ते हिरवे असते, पिकते, सडते, कुजते, नाहीसे होते, परंतु ते आतले बी टणक टणक होत जाते. बाहेरचे शरीर सडेल, झडेल, पण बाहेरचे शरीर म्हणजे फळाचे सारं सर्वस्व नव्हे. फळाचे सारं सर्वस्व फळाचा आत्मा बी आहे. शरीराचे असेच आहे. शरीर जरी वृद्ध झाले तरी स्मरणशक्ती वाढतच गेली पाहिजे. बुद्धी तेजस्वी झाली पाहिजे, परंतु तसे होत नाही. मनुष्य म्हणतो, अलीकडे आठवण राहत नाही. का? आता वय झाले आहे. तुझे ज्ञान, विद्या, स्मरण हे तुझे बी आहे. शरीर वृद्ध झाले म्हणजे जसजसे ढिले पडत जाईल तसतसा आतील आत्मा बलवान झाला पाहिजे. एवढ्यासाठी एकाग्रता पाहिजे.
ही एकाग्रता साधायची कशी? एकाग्रता हवी, पण ती कशी साधायची? यासाठी काय केले पाहिजे? भगवान सांगतात, आत्म्यात मन रोवून न किंचित अपि चिंतयेत. दुसरे काहीच चिंतू नये. परंतु ही गोष्ट कशी साधायची? मन निवांत करणे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. विचारांची चक्रे जोराने थांबवल्याशिवाय एकाग्रता कुठून? बाहेरचे चक्र एक वेळ कसे तरी थांबवता येईल, पण आज चक्र सुरूच असते. चित्ताच्या एकाग्रतेला बाह्य साधने जशी जशी सांगू तसतसे हे आतील चक्र अधिकच वेगाने चालू लागते. तुम्ही आसन घाला, ताठ बसा, डोळे स्थिर करा, परंतु एवढ्यानेच मन एकाग्र करता येणार नाही. मुख्य वस्तू आहे की मनातील चक्र बंद करणे साधले पाहिजे. बाहेरचा अपरंपार संसार मनात भरलेला असतो, तो बंद केल्याशिवाय एकाग्रता अशक्य. आपल्या आत्म्याची अपार ज्ञानशक्ती या बाह्य क्षुद्र वस्तूतच आपण खर्च करतो, परंतु असे होता कामा नये. ज्याप्रमाणे दुसऱ्याला न लुटता स्वप्रयत्नाने श्रीमंत झालेला मनुष्य अनाठाई खर्च करणार नाही, त्याप्रमाणेच आपण आपल्या आत्म्याची ज्ञानशक्ती क्षुद्र वस्तूंच्या चिंतनात खर्च करू नये. ही ज्ञानशक्ती हा आपला अमूल्य ठेवा आहे, परंतु स्थूल विषयात आपण ती खर्च करतो. ही भाजी म्हणे चांगली नाही झाली, हिच्यात मीठ कमी झालं. किती गुंजा बाबा मीठ कमी झालं? मीठ अर्धाकड कमी पडले या महान विचारातच आमचे ज्ञान खर्च होते. लहान मुलांना शाळेच्या 4 भिंतीच्या आत शिकवतात. झाडाखाली नेऊन बसतील तर कावळे चिमण्या पाहून त्यांचं मन म्हणे एकाग्र होणार नाही. लहान मुलेच ती. कावळा चिमणी दिसली नाही म्हणजे झाली त्यांची एकाग्रता. परंतु आम्ही झालो घोडे. आम्हाला शिंगे फुटली. आमची एकाग्रता 7 भिंतीच्या आत कोणी आम्हास ठेवले तरी व्हायची नाही. कारण दुनियेतली बारीक सारीक गोष्टींची आम्ही चर्चा करणार. जे ज्ञान परमेश्वराच गाठू शकते ते भाजीच्या चवीची चर्चा करण्यातच आम्ही दवडणार व त्यात कृतार्थता मानणार. अहो रात्र असा हा भयानक संसार आपल्याभोवती अंतर्बाह्य घोंगावत आहे. प्रार्थना किंवा भजन करण्यातही आमचा हेतू बाह्य. परमेश्वराशी तन्मय होऊन क्षणभर तरी संसाराचा विसर पडू दे ही भावनाच नाही. प्रार्थना म्हणजे देखावा अशी जेथे मनाची स्थिती आहे तेथे आसन मांडी घातलीत काय आणि डोळे मिटलेत काय सारे व्यर्थ आहे. मनाची धाव सारखी बाहेरच वाहत राहिल्याने मनुष्याचे सारे सामर्थ्य नष्ट होते. कोणत्याही प्रकारची व्यवस्था नियंत्रण शक्ती माणसात राहत नाही. या गोष्टीचा अनुभव आमच्या देशात आज पदोपदी येत आहे. वास्तविक भारतवर्ष म्हणजे परमार्थाची भूमी. येथील माणसे आधीच उंच हवेतील अशी समजली जातात, परंतु या देशात तुमची आमची काय दशा. अगदी बारीक सारीक गोष्टीत इतकी काळजीपूर्वक चिकित्सा आम्ही चालवतो की खेद वाटतो. क्षुद्र विषयात चित्त घडून राहिले आहे. कथा पुराण ऐकता झोपे नाडिले तत्वता, खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ, ऐसी गहन कर्मगती काय तयासी रडती. कथा पुराण ऐकायला गेलो तर झोप येऊन गाठते. झोपेची गाठ घ्यायला गेलो तर तिथे चिंता विचारचक्र सुरू होतं. एकीकडे शून्याग्रता तर दुसरीकडे अनेकाग्रता. एकाग्रता कोठेच नाही. इतका हा मनुष्य इंद्रियांचा गुलाम आहे. एकाने मला विचारले की डोळे अर्धोन्मीलित ठेवावेत असे का सांगितले? मी त्याला म्हणले, साधेच उत्तर देतो. डोळे जर पुरते मिटले तर झोप लागते. ताठ ठेवले तर चोहीकडे दृष्टी जाऊन एकाग्रता होणार नाही. डोळे मिटले तर झोप लागते हा तमोगुण. ताठ ठेवले तर दृष्टी सर्वत्र जाते हा रजोगुण. यासाठी मधली स्थिती सांगितली. तात्पर्य, मनाची ठेवण बदलल्याशिवाय एकाग्रता नाही. मनाची ठेवण शुद्ध पाहिजे. ती केवळ आसन घालून मिळणार नाही. त्यासाठी सर्व व्यवहार शुद्ध करावयास पाहिजेत. व्यवहार शुद्ध करायचा म्हणजे त्याचा उद्देश बदलला पाहिजे. व्यवहार व्यक्तिगत फायद्यासाठी, वासना तृप्तीसाठी किंवा अशा बाह्य गोष्टीसाठी करावयाचा नाही. आपण दिवसभर व्यवहार करतो. या दिवसभर चाललेल्या आटाआटीचा काय हेतू? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. सारा अट्टहास, सारी धावपळ शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून करायची. जन्मभर कडू विष पचवायचे का? ती शेवटची घडी, ते मरण पवित्र यावे म्हणून. दिवसाचा शेवटचा क्षण संध्याकाळी येतो. आजच्या दिवसाचे सारे कर्म जर पवित्र भावनेने केले असेल तर रात्रीची प्रार्थना गोड होईल. तो दिवसाचा शेवटचा क्षण जर गोड झाला तर दिवसाचे सारे कर्म सफळ झाले. मग माझ्या मनाची एकाग्रता होईल. एकाग्रतेसाठी अशी जीवनशुद्धी हवी. बाह्य वस्तूचे चिंतन सुटले पाहिजे.
मनुष्याचे आयुष्य म्हणजे फारसे नाही, परंतु एवढ्याशाही आयुष्यात परमेश्वरी सुखाचा अनुभव घेण्याचे सामर्थ्य आहे. दोन माणसे अगदी एका साच्याची, एका ठशाशी, दोन डोळे, त्या डोळ्यामध्ये ते एक नाक, त्या नाकाला दोन नाकपुड्या, असे अगदी सारे सारखे असता एक मनुष्य देवतुल्य होतो आणि दुसरा पशुतुल्य होतो, असं का व्हावं? एकाच परमेश्वराची लेकरे, अवघी एकाचीच वीण, असे असून का फरक पडतो? या दोन माणसांची जात एक आहे असे पटत नाही. एक नराचा नारायण आणि दुसरा नराचा वानर. मनुष्य किती उंच जाऊ शकतो हे दाखवणारी माणसे पूर्वी होऊन गेली व आजही आपणात आहेत. ही अनुभवाची गोष्ट आहे. या नरदेहाची काय शक्ती आहे हे दाखवणारे संत मागे झाले आहेत व आजही आहेत. या देहात राहून मनुष्य जर एवढी अचाट करणी करू शकतो तर मग माझ्या हातून का बरे होणार नाही? मी माझ्या कल्पनेला मर्यादा का बरे घालू? ज्या नरदेहात राहून दुसरे नरवीर झाले त्याच नरदेहात मीही आहे. मग मी असा का? काहीतरी माझे चुकते आहे. हे माझे चित्त सारखे बाहेर जात आहे. दुसऱ्यांचे गुणदोष पाहण्यात ते मोठे फाजील झाले आहे. परंतु मी दुसऱ्याचे दोष कशाला पाहावे? कासे या गुणदोष पाहू आणि कांचे, मज काय त्यांचे उणे असे? माझ्या ठिकाणी का दोष कमी आहेत? मी सदैव दुसऱ्याचेच बारीक सारीक पाहण्यात दंग झालो तर चित्ताची एकाग्रता कशी साधणार? मग मला दोनच स्थिती प्राप्त होतील, शून्य अवस्था म्हणजे झोप किंवा अनेकाग्रता. तमोगुण व रजोगुण यातच मी गुरफडणार. भगवंतांनी असा बस, असे डोळे ठेव, असे आसन घाल इत्यादी सूचना एकाग्रतेसाठी दिल्या नाहीत असे नाही, परंतु चित्ताची एकाग्रता अवश्य आहे हे पटले तर या सर्वांची उपयुक्तता. चित्ताची एकाग्रता अवश्य आहे हे प्रथम एकदा मनुष्याला पटू दे, म्हणजे मग तो स्वतःच साधना शोधून काढील. गीता प्रवचने अध्याय 6 भाग 2. जीवनातील परिमितता. चित्ताची एकाग्रता होण्यास सहाय्यक अशी दुसरी गोष्ट म्हणजे जीवनातील परिमितता. मोजके असावे. गणितशास्त्राचे सर्व रहस्य क्रियात ओतावयाचे. मात्रेचे वळसे जसे मोजून द्यावयाचे तसे आहार निद्रांचे करावयाचे. सर्वत्र मोजमाप. प्रत्येक इंद्रियांवर पहारा ठेवा. मी जास्त नाही ना खात, फार नाही ना झोपत, फाजील नाही ना बघत डोळा, असे सारखे बारकाईने तपासले पाहिजे. मला एका गृहस्थांविषयी एक जण सांगत होता. तो कोणाच्या खोलीत शिरला तर एका मिनिटात त्या खोलीत कोठे काय आहे हे त्याच्या लक्षात येते. मी मनात म्हणले, देवा, हा महिमा मला प्राप्त न हो. 5-50 वस्तूंची मनात नोंद ठेवणारा मी का त्याचा चिटणीस आहे का? मला चोरी करावयाची आहे. तो साबूत येथे होता, घड्याळ येथे होतं, याच्याशी मला काय करायचं आहे? मला हवे कशाला हे ज्ञान? डोळ्यातील हा फाजीलपणा मी टाकला पाहिजे. तसेच कानावर पहारा ठेवा. काही नंतर वाटते की कुत्र्याच्या कानासारखा आपला कान असता तर किती बरे झाले असते. क्षणात वाटेल त्या दिशेला हलवता आला असता. माणसाच्या कानात देवानेही उणीव ठेवली, परंतु असा हा कानाचा फाजीलपणा नको. तसेच हे मन फार जबरदस्त आहे. जरा खुट्ट झाले की गेलेच लक्ष. जीवनात नियमन आणि परिमितता आणा. वाईट वस्तू नयेच पाहू, वाईट पुस्तके नयेच वाचू, निंदास्तुती नयेच ऐकू, सदोष वस्तू नकोतच परंतु निर्दोष वस्तूंचे सुद्धा फाजील सेवन नको. सवचालपणा कोणताच नको. दारू, भाजी, रसगुल्ले तर नकोतच, परंतु संत्री, केळी, मोसंबीही फार नको. फलाहार हा शुद्ध आहार आहे, तोही यथेच्छ नको. जिभेचा यथेच्छपणा आतील मालकाने सहन करता कामा नये. वेडीवाकडी वागू तर आतील मालक सजा करेल असा इंद्रियांना धाक वाटला पाहिजे. नियमित आचरणालाच जीवनाची परिमितता म्हणतात. मंगल दृष्टी. तिसरी गोष्ट समदृष्टी होणे. समदृष्टी म्हणजे शुभदृष्टी. शुभदृष्टी आल्याशिवाय चित्त एकाग्रच होणार नाही. एवढा मोठा वनराज सिंह, परंतु 4 पावले चालतो आणि मागे बघतो. हिंसक सिंहाची एकाग्रता कशी होणार? वाघ, कावळे, मांजर यांचे डोळेसारखे फिरत असतात. त्यांची कावरी बावरी नजर. हिंस्र प्राण्यांची अशी स्थिती असणार. साम्य दृष्टी आली पाहिजे. ही सर्वच सृष्टी मंगल भासली पाहिजे. माझा स्वतःवर विश्वास आहे तसा सर्व सृष्टीवर माझा विश्वास असला पाहिजे. येथे भिण्यासारखे काय आहे? सारे शुभ व पवित्र आहे. विश्वम तद्भद्रम यदवंती देवाहा. हे विश्व मंगल आहे, कारण परमेश्वर ते सांभाळीत आहे. इंग्लंडमधील ब्राउनिंग कवीने असेच म्हणले आहे. ईश्वर आकाशात विराजमान आहे
आणि जग सर्व नीटच चालले आहे. जगात काही बिघडलेले नाही. बिघडलेले जर काही असेल तर ती माझी दृष्टी. जशी माझी दृष्टी तशी सृष्टी. मी लाल रंगाचा चष्मा लावीन तर सृष्टी लालच दिसेल, पेटल्यासारखी दिसेल. रामदास रामायण लिहित व ते शिष्यास वाचून दाखवित. मारुतीही गुप्तरूपाने ते ऐकावयास येऊन बसे. समर्थांनी लिहिले होते, मारुती अशोकवनात गेला, तेथे त्याने पांढरी फुले पाहिली. हे ऐकताच मारुती प्रकट झाला व म्हणाला, मी पांढरी फुले मुळीच नाही पाहिली. मी फुले पाहिली ती लाल होती. तुम्ही चुकीचे लिहिले आहे, ते शुद्ध करा. समर्थ म्हणले, मी लिहिले ते बरोबर आहे. तू पांढरीच फुले पाहिलीस. मारुती म्हणला, मी स्वतः तेथे गेलो होतो. मी सांगणारा का खोटा? शेवटी तक्रार रामरायांकडे गेली. रामचंद्र म्हणाले, फुले पांढरीच होती, परंतु मारुतीचे डोळे त्यावेळेस रागाने लाल झाले होते, म्हणून ती शुभ्र फुले त्याला लाल दिसली. या गोड गोष्टीचा सारांश एवढाच की जगाकडे पाहण्याची आपली जशी दृष्टी तसे आपल्याला जग दिसते. ही सृष्टी शुभ आहे अशी जर मनाची खात्री पटली नाही तर चित्ताची एकाग्रता होणार नाही. सृष्टी बिघडलेली आहे असे जोपर्यंत मला वाटत आहे तोपर्यंत साशंक होऊन मी चोफेर पाहत राहणार. कवी पाखरांच्या स्वातंत्र्याची गाणी गातात. एकदा पाखरू होऊन पहा, म्हणजे काय किमतीचे ते स्वातंत्र्य आहे ते कळेल. पाखराची मान सारखी पुढे मागे नाचते, सारखी दुसऱ्याची भीती. चिमणीला आसनावर बसवा, तिची काय एकाग्रता होईल? मी जरा जवळ जाताच चिमणी उडेल. हा डोक्यात दगड तर नाही ना घालणार असे तिला वाटेल. सारी दुनिया भक्षक आहे, संहार करणारी आहे अशी भेसूर कल्पना ज्यांच्याजवळ आहे त्यांना कुठली शांती? माझा रक्षक काय तो मी एकटा, बाकी सारे माझे भक्षक, ही कल्पना नाहीशी झाल्याशिवाय एकाग्रता होणार नाही. समदृष्टीची भावना करणे हाच एकाग्रतेचा उत्तम उपाय आहे. सर्वत्र मांगल्य पहा, म्हणजे आपोआप चित्त शांत होईल. एखादा मनुष्य दुःखी असावा, त्याला झुळझुळ वाहणाऱ्या नदीकाठी घेऊन जा. त्या स्वच्छ शांत पाण्याकडे पाहून त्याची तळमळ कमी होईल, तो दुःख विसरेल. त्या झऱ्यात एवढी कुठून शक्ती आली? परमेश्वराची शुभ शक्ती त्यांच्यात प्रकट झालेली आहे. वेदामध्ये झऱ्याचे सुंदर वर्णन आहे. अतिष्ठन्तीनाम अनिवेशनानाम असे हे झरे. झरा अखंड वाहतो, त्याला स्वतःचे घरदार नाही, तो संन्यासी आहे. असा पवित्र झरा माझ्या मनाची क्षणात एकाग्रता करतो. त्या सुंदर झऱ्याला पाहून प्रेमाचा ज्ञानाचा झरा माझ्या मनात मी का निर्माण करू नये? हे बाहेरचे जड पाणी ही जर माझ्या मनाची शांती करू शकते तर माझ्या मानस दरीत जर भक्तिज्ञानाचा चिन्मय झरा वाहू लागला तर केवढी शांती लाभेल. माझा एक मित्र मागे हिमालयात काश्मीरात हिंडत होता. तो तेथील पवित्र पर्वतांची सुंदर प्रवाहांची वर्णने लिहून पाठवी. मी त्याला उत्तर पाठवले, जे झरे, जे पर्वत, जे शुभ वारे तुला तिथे अनुपम आनंद देतात त्या सर्वांचा अनुभव मी माझ्या हृदयात घेऊ शकतो. माझ्या अंतःसृष्टीत हे सारे रमणीय दृश्य मी रोज पाहत आहे. माझ्या हृदयातील तो भव्य दिव्य हिमालय सोडून तू तिकडे बोलावलेस तरी मी येणार नाही. मी स्थिरात हिमालय. स्थिरतेची मूर्ती म्हणून ज्या हिमालयाची उपासना स्थिरता येण्यासाठी करावयाची, त्या हिमालयाचे वर्णन ऐकून जर मी माझे कर्तव्य सोडले तर काय उपयोग? सारांश, चित्त जरा शांत करा. सृष्टीकडे मंगलतेने बघा, म्हणजे अनंत झरे हृदयात वाहू लागतील. कल्पनांचे दिव्य तारे हृदयाकाशात चमकू लागतील. दगडाची, मातीची शुभ वस्तू पाहून जर चित्त शांत होते तर मग अंतःसृष्टीतील दृश्य पाहून का शांत होणार नाही? मी मागे त्रावणकोरला गेलो होतो. तिथे एक दिवस संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर बसलो होतो. तो अपार सागर, ती घो घो गर्जना. सायंकाळची वेळ, मी केवळ स्तब्ध बसलो होतो. माझ्या मित्राने मला समुद्रतीरीच फळे वगैरे खाण्यासाठी आणली. त्यावेळेस तो सात्विक आहारी मला विषासारखा वाटला. ती समुद्राची ओम ओम गर्जना मला मामनुस्मर युद्धच अशी गीतावचनाची आठवण देत होती. समुद्र सारखे स्मरण करत होता व कर्म करीत होता. एक लाट आली, गेली, पुन्हा दुसरी आली, क्षणभर विश्रांती नाही. तो देखावा पाहून माझी तहान भूक हरपली होती. असे त्या समुद्रात होते तरी काय? त्या खारट पाण्याच्या लाटा उसळताना पाहून जर माझे हृदय उचंबळते तर ज्ञानप्रेमाचा अथांग सागर हृदयात उसळल्यावर मी किती नाचेन. वेदातील ऋषींच्या हृदयात असा समुद्र उसळला होता. अंतःसमुद्रे हृदय अंतरायुषी द्रुतस्य धारा अभिचाकशीभी समुद्रादुर्मिर मधुमानुदारात.
या दिव्य भाषेवर भाष्य लिहिताना बिचाऱ्या भाष्यकारांची त्रेधा त्रिपीट उडाली आहे. कोणतीही घृताची धारा, कोणती मधाची धारा माझ्या अंतसमुद्रात का खारट लाटा उसळतील? नाही नाही, माझ्या हृदयात दुधा तुपाच्या मधाच्या लाटा उसळून राहिल्या आहेत. बालक गुरु, हा हृदयातील समुद्र पाहायला शिका. बाहेरचे निरभ्र निळे डोळे आकाश निळे निळे आकाश पाहून चित्तही निर्लेप निर्मळ करा. वास्तविक चित्ताची एकाग्रता हा खेळ आहे. चित्ताची व्यग्रताच अस्वाभाविक व अनैसर्गिक आहे. लहान मुलांच्या डोळ्याकडे टक लावून पहा. लहान मूल सारखे टक लावून पाहते. तुम्ही 10 वेळा डोळे मिटाल, मुलाची एकाग्रता ताबडतोब होते. 4-5 महिन्याचे मूल झाले म्हणजे त्याला बाहेरची हिरवी हिरवी सृष्टी दाखवा, ते सारखे पाहत राहते. बायकांची तर अशी समजूत आहे की बाहेरच्या हिरव्यागार पाल्याकडे पाहून त्याच्या विष्ठेलाही हिरवा रंग येतो. जणू सर्वेंद्रियाचे डोळे करून ते पाहते. लहान मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा फार परिणाम होतो. पहिल्या 2-4 वर्षात मुलास जे शिक्षण मिळते तेच खरे शिक्षण असे शिक्षणशास्त्रज्ञ म्हणतात. तुम्ही विद्यापीठे, शाळा, संघ, संस्था कितीही काढा, जे पहिले शिक्षण मिळाले तसे पुढे मिळणार नाही. शिक्षणाचा माझा संबंध आहे. दिवसेंदिवस माझा असा ग्रह होत चालला आहे की बाहेरच्या शिक्षणाचा परिणाम शून्यवत आहे. पहिले संस्कार वज्रलेप होतात. पुढचे शिक्षण म्हणजे वरचा रंग, वरची झिलई. साबण लावला तर वरचा डाग जातो, पण कातडीचा काळा रंग जाईल का? त्याप्रमाणे मूळचे संस्कार जाणे फार कठीण असते. हे पहिले संस्कार बलवान का आणि पुढचे कमजोर का? कारण लहानपणी चित्ताची एकाग्रता नैसर्गिक असते. एकाग्रता असल्यामुळे जे संस्कार उठतात ते पुसले जात नाहीत, असा हा चित्ताच्या एकाग्रतेचा महिमा आहे. ही एकाग्रता ज्याला साधली त्याला काय अशक्य आहे? आपले सारे जीवन आज कृत्रिम झाले आहे. बालवृत्ती मेली आहे. जीवनात खरी सरसता नाही. जीवन शुष्क झाले आहे. वेडेवाकडे कसे तरी वागत आहोत. मनुष्याचे पूर्वज वानर होते हे डार्विन साहेब नाही सिद्ध करीत, तर आपण आपल्या कृतीने सिद्ध करीत आहोत. लहान मुलात विश्वास असतो. आईचे सांगेल ते प्रमाण. सांगितलेल्या गोष्टी त्याला कधी असत्य नाही वाटत. कावळा बोलला, चिमणी बोलली, सारे त्याला खरे वाटते. मुलांच्या या मंगल वृत्तीमुळे त्यांची एकाग्रता लवकर होते. अभ्यास, वैराग्य आणि श्रद्धा. सारांश: ध्यानयोगाला चित्ताची एकाग्रता, जीवनातील परिमितता, शुभ साम्यदृष्टीही पाहिजे. याशिवाय आणखीही 2 साधने सांगितली आहेत, ती म्हणजे वैराग्य आणि अभ्यास. एक विध्वंसक साधन तर दुसरे विधायक. शेतातील गवत उपटून टाकणे हे विध्वंसक काम, यालाच वैराग्य म्हणावयाचे. पेरावयाचे हे विधायक काम, मनात सद्विचारांचे पुन्हा पुन्हा चिंतन करावयाचे हा अभ्यास. वैराग्य विध्वंसक क्रिया, अभ्यास ही विधायक क्रिया. वैराग्य अंगी कसे बाणेल? आपण म्हणतो आंबा गोड आहे, परंतु गोडी का केवळ आंब्यात आहे? नुसत्या आंब्यात गोडी नाही, आपल्या आत्म्यातील गोडी आपण वस्तूत ओततो, मग ती वस्तू गोड लागते. म्हणून आतील गोडी चाखायला शिका. केवळ बाह्य वस्तूत गोडी नसून तो रसानाम रसतमहा माधुर्य सागर आत्मा माझ्याजवळ आहे, त्यामुळे गोड वस्तूंना गोडी आली आहे, अशी भावना करीत गेल्याने वैराग्य अंगी बाणेल. मारुतीला मोत्यांचा हार सीतेने दिला. मारुती मोती चावी पाही फेकून देई, त्यात त्याला राम दिसेना. राम त्याच्या हृदयात होता. त्या मोत्यांसाठी मूर्ख लोकांनी लाख रुपये दिले असते. भगवंतांनी हा ध्यानयोग सांगताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आरंभीच सांगितली आहे. मला स्वतःचा उद्धार करून घ्यावयाचा आहे. मी पुढे जाणार, वर उंच उडी घेणार. या नरदेहात मी असाच पडून राहणार नाही. परमेश्वराच्या जवळ जाण्याची मी हिंमत धरून प्रयत्न करीन, असा दृढ संकल्प हवा. हे सर्व ऐकत असताना अर्जुनाला शंका आली. तो म्हणतो, देवा, आता मोठे झालो, 2 दिवसांनी मरून जाऊ, या साधनेचा काय उपयोग? भगवान म्हणाले, मरण म्हणजे मोठी झोप. रोजच्या उद्योगानंतर आपण 7-8 तास झोपतो, तर झोपेची का भीती वाटते? उलट झोप नाही आली तर चिंता वाटते. झोपेची जरुरी आहे तशीच मरणाचीही. झोपून उठल्यावर पुन्हा आपले काम आपण सुरू करतो, तसेच मरणोत्तरही पूर्वीची सर्व साधना आपल्याला मिळेल. ज्ञानदेवानी ज्ञानेश्वरीत जणू आत्मचरित्रच या प्रसंगीच्या ओव्यात लिहिले आहे असे वाटते.
बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते, सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे वगैरे चरणात ही गोष्ट दिसून येते. पूर्वजन्मीचा अभ्यास तुम्हास खेचून घेतो. एखाद्याचे चित्त विषयाकडे जातच नाही, त्याला मोह कसा तो वाटतच नाही, कारण पूर्वजन्मी त्याने साधना केली असते. भगवंतांनी आश्वासन दिले, शुभकारी कुणी बापा दुर्गतीस न जात असे. कल्याण मार्गाचे सेवन करणाऱ्याचे काही फुकट जात नाही, अशी ही श्रद्धा शेवटी दिली आहे. अपूर्ण शेवटी पूर्ण होईल. भगवंताच्या या उपदेशातील स्वारस्य घ्या आणि आपापल्या जीवनाचे सार्थक करा. रविवार 27 मार्च 1932. श्रीकृष्णार्पणमस्तू.